वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। आम्ही काल 2 कलश बघितले, त्यामध्ये आम्ही हे बघितलं की जो जीव सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यामध्ये लीन आहे त्यालाच मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो। विभाव भावांना सोडून निज शुद्धात्म्यात मग्नता हाच एकमेव मोक्षाचा मार्ग आहे आणि बाकी सर्व पुन्हा आचार्य आम्हाला सांगत आहे की द्रव्यलिंगालाच मोक्ष मार्ग मानून त्यात जो ममत्व ठेवतो त्याला समयसार रूप आत्मा समजलेला नाही। जो जीव सम्यक दर्शन ज्ञान चारित्र स्वरूप मोक्ष मार्ग आणि रत्नत्रय रूप अखंड पिंड स्वरूप विशुद्ध आत्म्याच्या अनुभवाला सोडून तत्वबोधापासून विमुख होऊन केवळ देहाश्रित बाह्यवेशाला बाह्य क्रियांना मोक्ष मार्ग मानून त्यात धन्यता मानतात ते अजूनही मोक्ष मार्गापासून दूर आहेत। ते बाह्य क्रियेमध्येच मग्न आहे। शास्त्र ऐकतील, वाचतील, दुसऱ्यांना समजून पण सांगतील, उग्र तपश्चरण करतील, नाना कष्ट सहन करतील, संक्लेश परिणाम करणार नाही, मंद कशाई पण आहेत, पण या सर्व क्रिया या पुण्यबंधाला तर कारणीभूत आहे। पण जर त्याला आपल्या अखंड आत्म्याची चैतन्याची प्रतीती नसेल मोक्ष मार्ग त्याला प्राप्त होऊ शकणार नाही। म्हणजे या क्रिया आहे आणि क्रियांमध्येच तो अजून अडकून पडलेला आहे आणि जो एकाकार असा शुद्ध आत्मा आहे त्याच्याकडे त्याला समजच नाही आहे, त्याची अनुभूतीच नाही, प्रतीतीच नाही, तर केवळ क्रियेनी मोक्ष मार्ग होणे नाही। ज्याला निज स्वरूपाची प्रतीती ज्ञान रमणता रूप निश्चय मोक्ष मार्ग प्रगट झाला पण त्याची पूर्णता व्हायची आहे तोपर्यंत हा जीव जप तप भक्ती पूजा करतो। आत्मप्रतीती झालेली आहे, आत्मप्रतीती झालेली आहे, मोक्ष मार्ग प्रगट पण झालेला आहे, पण अजून पूर्णता व्हायची आहे। जोपर्यंत पूर्णता होत नाही तोपर्यंत ह्या क्रिया त्याला अनिवार्यपणे कराव्या लागणार आहे। त्या क्रियांवर हा मोक्ष मार्ग आहे असा उपचार देखील केला जातो, पण कुणी त्यालाच यथार्थ मोक्ष मार्ग मानेल तर ते चुकीचं आहे। व्यवहार रत्नत्रय त्याच्या जीवनात सहज रूपाने आहे। सहज रूपाने आहे म्हणजे काहीही त्या ठिकाणी कृत्रिमता नाही, तो निसर्गतः त्याचा जो स्वभाव आहे तो त्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून तो त्याच्या जीवनात सहज रूपाचा आहे। पण त्याला सहचर आहे असं हा समजतो आणि मुक्ती मार्गात दिगंबर दशा 5 महाव्रत आदी शुभभाव अनिवार्यपणे होतात, त्याशिवाय मुक्ती नाही। पण ते मोक्षाचं कारण नाही, ते पुण्यबंधाचं कारण आहे आणि म्हणून सर्व विकल्प सोडून एक मात्र निज आत्मतत्वाचाच आश्रय जीवनात अनिवार्यपणे घ्यायला हवा आहे। आणि हा घेतल्यानंतर ज्या काही त्याच्या जीवनामध्ये आम्हाला क्रिया दिसतील, या क्रिया शुभ क्रिया असतील
त्याच्यावर मुक्ती मार्गाचा आरोप केला जातो की यामुळे मुक्ती मिळाली, पण त्या क्रियेंनी मुक्ती मिळाली नाही, हेही तेवढंच निर्भय सत्य आहे. आणि यानंतर कलश येणार आहे 413 नंबरचा, सॉरी, गाथा आहे 413 नंबरची. या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की नानाविध रूपाच्या ज्या काही अशा पाखंडी मूढ लिंग आहे किंवा गृहस्थ लिंग आहे आणि त्याच्यामध्ये जे ममत्व धारण करतात ते मोक्षाची प्राप्ती करू शकत नाही किंवा त्यांना समयसार आत्मसात झालेला नाही. 413 नंबरचा गाथा. पाषंडीय लिंगेषु गिहिलिंगेषु बहुपयारेषु कुर्वन्ति जे ममत्तं तेहिं न नादं समयसारम्. जे अज्ञानी नानाविध पाषंड लिंगामध्ये किंवा गृहस्थ लिंगामध्ये ममता करतात, त्यांनी समयसार जाणला नाही, त्यांना समयसार समजलेला नाही. जे पुरुष निश्चयाने असे मानतात की मी श्रमण आहे अथवा श्रमणांचा उपासक आहे, सेवक आहे, श्रावक आहे, आणि याप्रमाणे द्रव्यलिंगामध्ये ममता करून मिथ्या अहंकार करतात, ते अनादितः चालत आलेल्या व्यवहाराने मूढ होऊन वर्धिष्णू भेद ज्ञान रूप निश्चयास प्राप्त न करता परमार्थाने यथार्थ रूप ज्ञान स्वभावमय आत्मा प्राप्त करत नाही किंवा पाहत नाही. जोपर्यंत ह्या क्रियांमध्ये बाह्यवेशामध्ये ममत्व भाव आहे किंवा मी दिगंबरत्व धारण केलेला आहे, याचाच ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आहे. दिगंबरत्व तर त्याला धारण करावं लागणार आहे, ही बाह्य क्रिया आहे, पण त्या बाह्य क्रियेला तो जर महत्वाचं कारण मानून बसला आणि त्याच्याविषयीच त्याच्या अंतरंगामध्ये प्रीतीभाव असेल, तरीही त्याला अजून आत्मतत्व समजलेलं नाही. तो अजूनही या व्यवहार क्रियामध्ये मूढ आहे आणि म्हणून वर्धिष्णू भेद ज्ञान रूप अशा निश्चयाला तो प्राप्त करत नाही. अनादिकालापासून परद्रव्याच्या संयोगाने प्रवृत्ती व्यवहारामध्ये मोहित होऊन अज्ञानी असे समजतात की हे बाह्य महाव्रतादी रूप विकल्पच आम्हाला मोक्ष प्राप्त करून देतील. हे जे काही मुनी आहे, मुनींचं जे 13 प्रकारचं चारित्र्य सांगितलेलं आहे, 5 महाव्रत, 5 समिती आणि 3 गुप्ती रूप, याच्यामध्ये जर ते ममत्व भाव करत असतील, याच्यापेक्षा आमची भूमिका काही आत्मलीनतेची वेगळी आहे, हे जर त्यांना अनुभवातच येत नसेल आणि या भेद रत्नत्रयामध्ये जो अंतरंग कारण मानून तिथेच संतुष्ट होत असेल, तर आचार्य त्याच्यासाठी सांगतात की हे विकल्प आम्हाला मोक्ष प्राप्त करून देण्याला समर्थ नाही. हा भेदरूप व्यवहार आम्हाला मोक्षाला कारणीभूत असणार नाही, परंतु ज्यामुळे भेद ज्ञानाचा लाभ होतो अशा निश्चय नयास मात्र जाणत नाही. निश्चय एक अभेद आत्मतत्वाकडे बघायला सांगतो, एकच अनुभवाला आणायला त्याची संमती आहे, आणि असा जर निश्चय त्याला अवगत झाला नसेल तर अजूनही तो आत्मानुभूतीपासून दूर आहे आणि त्यांना परमात्मरूप शुद्ध समयसाराचा लाभ होत नाही. हाच भाव कलश रूपाने सांगत आहे. आचार्य जयसेनांनी या गाथेच्या टीकेत मुनिलिंग आणि गृहस्थ लिंगाचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे. ते म्हणतात, कशाला म्हणायचं मुनिलिंग, तर वितराग संवेदन ज्ञान लक्षण भावलिंगाने रहित
नग्न दिगंबर निर्ग्रंथ दशा धारण करणारे हे मुनिलिंगी होय. आणि लंगोटी आदी चिन्हांनी जाणले जाणारे ऐल्लक आणि शुल्लक हे गृहस्थलिंगी आहे. वास्तविकतः जगत्रय कालत्रयवर्ती ख्याती पूजा लाभ मिथ्यात्व कामक्रोधादी समस्त परद्रव्य अवलंबनाने उत्पन्न शुभाशुभ संकल्प विकल्प रहित शून्य चिदानंदेक स्वभावरूप शुद्धात्म तत्व सम्यक श्रद्धा ज्ञान अनुचरण रूप अभेद रत्नत्रयात्मक निर्विकल्प समाधीने उत्पन्न वितराग सहज अपूर्व परम आल्हादरूप सुखरसानुभव परम समरसी भावाने परिणत सालंबन पूर्ण कलशाप्रमाणे भरितावस्थारूप केवळ ज्ञानादी अनंत चतुष्टय व्यक्तिरूप साक्षात उपादेयभूत असा जो हा कार्य समयसार आहे. कार्य समयसाराची एवढी विशेषण या ठिकाणी जयसेनाचार्यांनी दिली. कार्य समयसार याचा अर्थ मोक्षाची प्राप्ती ज्या जीवांना झालेली आहे त्यांना म्हणायचं कार्य समयसार रूप आत्मा. आता हा आत्मा कसा आहे तर जगत्रय म्हणजे तीनही जगातील, कालत्रय म्हणजे तीनही काळातील सर्वांना तो जाणणारा आहे. ख्याती लौकिक ख्याती पूजा लाभ मिथ्यात्व काम क्रोधादी समस्त परद्रव्याच्या अवलंबनाने जे शुभ किंवा अशुभ परिणाम होतात या सर्व संकल्प विकल्पांनी तो रहित झालेला आहे. कुठल्याही प्रकारची आता अभिलाषा जीवनात नाही, लाभ काही व्हावा हा भाव जीवनात नाही, काम क्रोधादी विकार म्हणजे 18 दोषांनी जे रहित आहे, परद्रव्यांचं अवलंबन नाही आणि म्हणून त्या अवलंबनाने होणारे शुभाशुभ भाव देखील ज्यांच्या जीवनात नाही असा हा चिदानंदैक चित आणि आनंद रूप असा एक रूप स्वभाव रूप शुद्धात्म तत्व आमचं आहे. म्हणजे सिद्ध परमेश्वरींनी ते प्राप्त करून घेतलेलं आहे आणि त्यांचंच ते सम्यक श्रद्धा ज्ञान आणि अनुचरण रूप म्हणजे आचरण असं अभेद रत्नत्रयात्मक निर्विकल्प समाधी पहिल्यांदा त्यांनी प्राप्त केलेली होती आणि त्यांनी उत्पन्न झालेला जो वितरागी सहज अपूर्व असा पूर्ण कलशाप्रमाणे अनंत चतुष्टय धारी जे बनलेले आहे. अनेक विशेषण दिलेली आहे की सहज अपूर्व परम आल्हाद रूप सुखरसानुभव रूप असं अनंत चतुष्टय ज्याच्या जीवनात प्रत्यक्षामध्ये पर्यायी मध्ये प्रगट झालेलं आहे त्याला म्हणायचं कार्य समयसार. म्हणजे जे जीवनात करणीय होतं करण्यायोग्य होतं ते कार्य जे करून चुकलेले आहे त्यांना कार्य समयसार म्हणायचं. आणि हा कार्य समयसार कुणाला प्राप्त होऊ शकतो तर ते प्राप्त करणारा आहे कारण समयसार. आणि म्हणून या कारण समयसाराचं आधी प्रत्येकाला ज्ञान व्हावं लागतं की प्रत्येकामध्ये तो विद्यमान आहे. प्रत्येक जीव प्रथमतः कारण समयसार रूप आहे. हा माझा त्रिकाली जो आत्मा आहे ज्याचं अवलंबन घेऊन मी माझ्या कार्य परमात्म्याला प्रगट करू शकतो हा माझा आत्मा जो आहे हा कारण समयसार आहे. न याच्यामध्ये रागद्वेषादी विकार आहे, न याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विभाव परिणती दिसते आहे, न याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकल्प विकल्प आहे. असा हा निर्भय असा सत्यरूप शुद्ध रूप असा जो आत्मा आहे हा आत्मा म्हणजे कारण समयसार आहे. ज्याला समयसार ग्रंथामध्ये पारिणामिक भाव म्हटलेला आहे किंवा कुठे कुठे याला कारण समयसार देखील म्हटलेलं आहे जसं नियमसार आदी ग्रंथांमध्ये. तर असा हा कारण समयसार आत्मा जोपर्यंत आम्हाला
ज्ञात होत नाही. आणि हा ज्ञात कधी होणार? सहा जेव्हा अज्ञान अवस्थेत याची शाब्दिक ओळख करून घेईल आगमाच्या माध्यमातून, गुरु उपदेशाच्या माध्यमातून, आणि नंतर अंतर्लीन होऊन हा स्वतःच्या आत्मतत्वामध्ये याचं अन्वेषण करेल, त्याच्याच जीवनामध्ये हा असा कारण समयचा रूप आत्मा त्याच्या प्रतीतीमध्ये येणार आहे. वास्तविकतः निश्चयनयाने आत्मा अनाकुल आनंदमय चैतन्य पिंड आहे, जो अंतर्मुख होऊन अशा आत्म्याला जाणत नाही, अनुभवत नाही आणि व्यवहार क्रियांनीच मोक्ष मार्ग होतो हे मानतो, त्याचा तो मुनीपणा किंवा श्रावकपणा अनादिरूढ व्यवहार मूढपणा असणार आहे. शुभभाव तर जीवाचे अनादिकालापासून होत आलेले आहे, पण अंतरंगामध्ये जो निज परमात्मा आहे त्याचा पक्ष यांनी कधी आज तागायत स्वीकारलेला नाही, आणि म्हणून हा संसार चक्रामध्ये परिभ्रमण करतो आहे. या गाथेचा जर प्रयोग आमच्या जीवनात करायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा आमचा कारण समयसार समजला पाहिजे. हा शुद्ध आहे, निरावरण आहे, एक आहे, अखंड आहे, अनादि अनंत आहे. हा न द्रव्यानी खंडित होणार आहे, न भावानी खंडित होणार आहे, न क्षेत्रानी खंडित होणार, न कोणत्या प्रकारेही हा खंडित होणार, अशी माझ्या आत्मतत्वाची मला माझ्यामध्ये उपस्थापना करायची आहे की मला हा असा आत्मा माझ्या अंतरंगामध्ये जो आहे तो मला अनुभवात आलेला आहे. यासाठी अथक प्रयत्न, अहनिर्ष त्याची ओढ जीवनामध्ये आम्हाला निर्माण करायची असणार आहे. हा प्रयोग या गाथेच्या अनुषंगाने आपण करू शकतो. आणि आता हाच भाव कलशामध्ये अमृतचंद्र आचार्य सांगतात. व्यवहार विमूढ दृष्टयः परमार्थं कलयन्ति नो जनाः, तुषबोध विमुक्त बुद्ध्यः कलयन्तीह तुषं न तंडुलम. जे जीव व्यवहारामध्ये मोहित आहे, व्यवहार विमूढ दृष्टया, व्यवहारामध्ये जे जीव मोहित आहे, व्यवहाराला ते किती कर्तव्य मानून चाललेले आहे, त्याच्या पुढे आमची मंजिल आहे, हे ज्यांना ज्ञात नाही, असे जे आहे ते परमार्थम कलयंती नो जनः, ते परमार्थाला जाणतच नाही. आणि काय करतात? तत्तुष बोध विमुक्त बुद्ध, जे अज्ञानी तांदुळावरील जो तुष आहे म्हणजे भुसा आहे, वरचे शिलके आहे, या शिलक्याच्याच मध्ये ते तांदूळ आहे असे मूढ बनून त्या भुशाला, वरच्या तालीला, टरफलाला जे जाणतात आणि तांदूळ काय आहे याचं ज्ञानच त्यांना झालेलं नाही. दोन तऱ्हेचे अज्ञानी आम्हाला जीवनात मिळतात. एक म्हणजे गहू आहे आणि गहू न पेरताच, कोणत्याही तऱ्हेची मशागत न करता, त्याची वाढ न म्हणजे जमिनीत न पेरता, त्याला पाणी न देता किंवा त्यांची मशागत न करता त्या गव्हातूनच आम्हाला नवीन गव्हाची उत्पत्ती होईल असे मानणारे एक, तेही अज्ञानी आहे. म्हणजे ज्यांना जपतप करणं निरर्थक आहे असं वाटतं ते देखील अज्ञानी आहे. आणि जे शेतीची मशागत करतात, पाणी देतात, सगळं सगळं काही करत आहे, पण त्यांना जमिनीमध्ये गहू पेरावा लागतो याचंच पहिल्यांदा ज्ञान नाही. आणि गहू न पेरल्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या क्रिया निरर्थक ठरतात. असे हे दोन तऱ्हेचे अज्ञानी जीव आहेत. या ठिकाणी सांगतात आहे की जे व्यवहारामध्येच मोहित आहे, म्हणजे गहू काय आहे आणि गहू कसा पेरायचा याचं ज्ञान नाही. गहू पोत्यात भरलेला आहे पण ते गहू जमिनीमध्ये टाकतच नाही आणि जमिनीची मात्र मशागत करतात.
पाणी देतील, सिंचन करतील, तृण काढतील, सगळ्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतात, तर त्यांना गव्हाची उत्पत्ती होणार नाही. कारण त्यांच्या त्या क्रिया निरर्थक आहे, त्याच्यातून परमार्थ काहीही साधता येत नाही, जे केवळ क्रियेलाच मोक्ष मानून बसलेले आहे. इथे तांदूळाच्या शिलक्याचं उदाहरण दिलेलं आहे की तांदूळ असते, धान ज्याला आम्ही म्हणतो, या धानामध्ये आतमध्ये वास्तविकतः तांदूळ आहे. आणि ते तांदूळ जेव्हा काढल्या जातील तेव्हा शिलके अलग होतात आणि तांदूळ अलग होतो, आणि त्या तांदूळाला आम्हाला प्राप्त करता येते. पण एखादी व्यक्ती बघते आहे की हे धान कांडत आहे आणि धान वरून भुशासारखं त्याला वाटलं, आणि तांदूळाची जी टरफले होती ती जर तो कांडत राहिला तर त्यालाही तांदूळ प्राप्त होत नाही. अशा तऱ्हेने हा जीव या ठिकाणी सांगितलेला आहे. जे परमार्थ रूप आत्म्याला न ओळखता व्यवहारामध्ये मूढ आहेत, अर्थात शरीरादी परद्रव्यास आत्मा समजतात. अजूनही भूल आहे, अंतरंगात चूक आहे. अंतरंगात चूक आहे की शरीराला आत्मा म्हणतात, रागाला आत्मा आहे असं म्हणतात, विभाव परिणतीमध्ये ही चांगली आहे असं म्हणतात. हे सगळे आपल्या आत्मतत्वाविषयी अनभिज्ञ आहे. ते परमार्थ आत्म्याला जाणत नाही. जसे तांदूळ आणि भुसा यामधील भेद तर समजला नाही, परंतु छिलक्यांना कुटत बसतो त्याला तांदूळाचा लाभ होणार नाही. भुसा आणि तांदूळ याचे भेदज्ञान झाल्यानंतरच तांदूळ प्राप्त होऊ शकतो. धर्म समजून, पहिला शब्द अत्यंत महत्वाचा आहे की हा धर्म समजतो आहे. धर्म याचा अर्थ वास्तविकता धर्म त्याला म्हणायचं की वस्तू सहावो धम्मो. प्रत्येकाचा तो विशिष्ट धर्म हाच आम्ही ज्याला धर्म म्हणतो की मंदिरात जाणं हा धर्म आहे, हा धर्म इथे अभिप्रेत नाही. धर्म इथे अभिप्रेत आहे तो वितराग धर्म. आणि वितराग आणि वितरागता आहे असं समजून एखादा जीव केवळ बाह्य महाव्रतादी व्यवहारच मोक्षमार्ग पाळून त्या ठिकाणी मुग्ध होत असेल, मोहित होत असेल, तर तो वास्तविक परमार्थाला किंवा चैतन्याला जाणत नाही. असे जीव व्यवहार क्रिया कांडामध्ये फसतात. त्यांना अतिंद्रिय आनंद प्राप्त होऊ शकत नाही. ते कदाचित आपली 2000 सागर पर्यंतची त्रस पर्याय पूर्ण करून परत निगोद पर्याय देखील धारण करू शकतात. आम्हाला जो जास्तीत जास्त त्रस पर्यायीत फिरण्याचा उत्कृष्ट काळ सांगितलेला आहे तो 2000 सागर वर्ष. आम्हाला हे आयुष्य दिलेलं आहे. निगोदातून हा जीव बाहेर पडला आणि त्रसपर्यायाने धारण केली, म्हणजे द्विनिंद्रियांपासून हा कोणत्याही पर्यायीमध्ये फिरला. आणि हा पर्यायीत फिरण्याचा याचा जास्तीत जास्त काळ किती, तर 2000 सागर वर्ष पर्यंत या ठिकाणी हा उत्कृष्ट रीतीने फिरू शकतो. पण एवढ्या काळामध्ये जर त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही, मोक्षाची प्राप्ती झाली नाही, तर त्याला परत निगोदामध्ये जावं लागतं. म्हणून त्याला परत तो निगोदात गेला तर त्याला इतर निगोदी जीव म्हटल्या जातो. जसे तांदूळाची उपयोगिता जाणून कुणी मनुष्य केवळ छिलकेच कांडत असेल आणि धान सहित तांदूळाबद्दल जर तो अनभिज्ञच असेल तर त्याला तांदूळ मिळणार नाही, आणि अशी व्यक्ती मूढच म्हटल्या जाते. त्या छिलका हे धानाच्या अस्तित्वाला दाखविणारं साधन होतं, पण वरचा शिलका म्हणजे धान नाही.
त्याप्रमाणे व्यवहाराच्या आधारावर परमार्थाचे कथन ओळखून परमार्थाची प्राप्ती करणे हे मुख्य कर्तव्य होतं. वाक्य लक्षात घ्या. व्यवहाराच्या आधारावर परमार्थाचं कथन ओळखून परमार्थाची प्राप्ती करणं हे मुख्य कार्य आहे. पण केवळ बाह्य गोष्टीत संतुष्ट राहणं त्यामुळे परमार्थ प्राप्त होत नाही. आम्ही विकत एखादी वस्तू आणली आणि त्याचं पॅकिंग अति उत्कृष्ट आहे. पहिलं पॅकिंग आम्ही खोललं त्याच्यामध्ये आणखी दुसरं निघालं, दुसरं खोललं, तिसरं खोललं आणि आम्ही जर पॅकिंगच आम्हाला मिळत गेले तर आम्ही म्हणतो यामध्ये त्यांनी आम्हाला फसवलं आहे. मूळ आम्ही जी वस्तू विकत घेतली ती वस्तू इथे नाहीच आहे आणि नुसतं आम्हाला हे पॅकिंग दिलेलं आहे. त्याप्रमाणे हा व्यवहार देखील पॅकिंग स्वभावाचा आहे. आम्ही हे वरच काढत गेलो आणि अंतरंगामध्ये आम्हाला काहीही प्राप्त झालं नाही. तर हे सगळं जे काही आहे हे सगळं निरर्थक आहे, फेकण्यायोग्य आहे आणि कचरा आहे. आणि असा हा जो जीव आहे की जो वरच्या रॅपिंग मध्ये पॅकिंग मध्ये संतुष्टता मानतो आहे त्याला कधीही परमार्थ तत्वाची प्राप्ती होत नाही. बाह्य परिग्रहाच्या त्यागाचा मूळ उद्देश अंतरंग रागादी भाव नष्ट करणे हा होता. बाह्य का सोडलं की अंतरंगामधले जे विकार आहे, रागद्वेषादी परिणाम आहे, हेही दूर व्हावे हा त्याचा हेतू होता. पण ज्याला रागाधिकाचा त्याग करायचा आहे त्याला राग ज्यामुळे होतो त्या वस्तूचा त्याग करणे इष्ट आहे. ज्याप्रमाणे कषाय कर्माचा उदय जीवाच्या विकारी भावात अंतरंग निमित्त कारण आहे, त्याचप्रमाणे नो कर्म जे शरीरादी आणि तत्साधनभूत अन्य बाह्य भोगोपभोगाची साधनं कर्म उदयास सहाय्यक असल्यामुळे रागादी विकारांचा बाह्य हेतू आहे. ते रागादिकांचे करते नाही पण रागादी उत्पन्न होण्यास ते निमित्त कारण जरूर आहे. म्हणजे बाह्य वस्तूंनी डायरेक्ट राग आपल्याला उत्पन्न केला नाही तर बाह्य वस्तूमुळे ते रागादिकांचे आमचे कर्ते झाले नाही पण त्याच्या निमित्ताने आम्ही मात्र आमच्या परिणामांचा कर्ता बनलो. म्हणून या बाह्य साधनाचा त्याग जी बाह्य व्यवहार क्रिया आहे ही पण नितांत आवश्यक आहे. पण जे केवळ बाह्य त्यागालाच जाणतात आणि पारमार्थिक तत्व ज्यांना माहिती नाही त्यांना रागादिकांचा त्याग होत नाही. म्हणून त्यांना निश्चय रत्नत्रयाची प्राप्ती होत नाही. बनारसजी दासजी लिहितात, जैसे मुगध म्हणजे मुग्ध जीव धान पहिचाने तुष तंदुल को भेद न जाने. धान वरची दिसते आहे पण तुष आणि तांदूळ यातला भेद त्याला माहिती नाही. तैसे मूढमती व्यवहारी लखे न बंध मोख गती न्यारी. तसे व्यवहारामध्ये जे मूढमती आहे त्याला बंध आणि मोक्षाची गती वेगवेगळी आहे हे समजत नाही. जे व्यवहारी मूढ नर परजे बुद्धी जीव म्हणजे पर्याय बुद्धी ज्याची आहे ती नको बाह्यज क्रियाविषय है अवलंब सदैव. त्यांना बाह्य क्रियेच्या अवलंबनाला सदैव ते चिकटून आहे. कुमती बाह्यज दृष्टी सो बाह्यज क्रिया करंत. अजून दृष्टी विमूढ आहे, बाह्य दृष्टी आहे आणि बाह्य क्रियाच ते करत आहे. आणि माने मोक्ष परंपरा मनमे हर्ष धरत. आणि यांनी मोक्ष होणार आहे असं ते मानत आहे आणि अंतरंगामध्ये आनंदित पण होत आहे. शुद्धातम अनुभव कथा कहे सम किती कोई सो सुनिके तासो कहे
यह शिवपंथ न होई. आणि जर कुणी त्याला शुद्धात्माची कथा सांगितली एखाद्या सम्यक दृष्टी जीवानी, की अरे तू हे तर ते व्यर्थ करतो आहेस, तुला आधी आत्मानुभव करायला पाहिजे, तू आत्मानुभवाकडे वळ, असं जर कुणी एखाद्याला समजून त्याला समजून सांगत असेल, तर ते ऐकून तो म्हणतो की हा शिवपंथ न होई, हा काही शिवपंथ असू शकत नाही. अशा तऱ्हेने हा कलश या ठिकाणी आपण बघितला. आणि यानंतर परत एक कलशच असणार आहे. याच्यामध्ये सांगणार आहे की जे द्रव्यलिंगाच्या मोहानी अंध झालेले आहे, म्हणजे ज्यांना काही समोरचं दिसतच नाही आहे, पुढची पायरी ज्यांच्यासाठी बंद झालेली आहे, आणि जे त्याच पायरीवर उभं राहून संतुष्टतेचा अनुभव करतात की माझा मार्गक्रमण झालेला आहे, मी पूर्ण माझं कार्य केलेलं आहे, असं जर ते मानत असतील, तर त्यासाठी आचार्य परत उपदेश देत आहे. कलश आहे 243 नंबरचा. द्रव्यलिंग ममकार मिलिते दृश्यते समयसार एव न द्रव्यलिंगमिह यत्किलान्यतो ज्ञानमेकमिदमेव हि स्वतः. जे द्रव्यलिंगाच्या ममकाराने अंध आहे, त्यांच्यापासून समयसार पाहिल्या जाऊ शकत नाही. समयसारचा अर्थ शुद्ध आत्मा. कारण की या विश्वामध्ये द्रव्यलिंग तर अन्य द्रव्याच्या आश्रयाने आहे. कारण जे द्रव्यलिंग ज्याचा हा मोह करतो आहे, ज्या ठिकाणी हा विमूढ झालेला आहे, हा वास्तविकतः पुद्गल म्हणजे शरीरावरचा असणारा अन्य द्रव्याच्या आश्रयाने होणारा परिणाम आहे. आणि मोक्ष तर स्वाधीन अशी गोष्ट आहे की जी परद्रव्यावर यत्किंचित देखील अवलंबून नाही. आणि म्हणून स्वतःची असणारी वितराग शुद्धी हे मोक्षाचं कारण आहे. आणि एक मात्र ज्ञान हेच आत्म्याच्या लक्षणाने होतं. जे द्रव्यलिंगासच आपले मानतात ते अंध आहे, त्यांना स्वपर काहीही कळत नाही. म्हणून आपण त्या दिवशी समाधी शतकामधल्या देखील गाथा पाहिल्या होत्या की ज्यांनी याचा आग्रह धरलेला आहे की हे यानीच मोक्ष आहे, होणार सहचर कारण जरूर आहे, ते असल्याशिवाय देखील मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही, हेही सत्य आहे. पण मी मुनीर पद धारण केलं तर मला मोक्ष झालाच पाहिजे असा एकांत निश्चयाचा त्या ठिकाणी असणार नाही. जे खऱ्या अर्थाने वितरागी आहे, त्यांच्या जीवनात अनिवार्यपणे बाह्यतः क्रिया म्हणून हे 28 मूलगुणांचं पालन जीवनात अनिवार्यपणे होणारच आहे. पण त्यांच्या जीवनात श्रद्धा अशी आहे की वितराग भाव हा संवर आणि निर्जरेला कारणीभूत आहे. आणि जो काही ही शुभ प्रवृत्ती रूप मूलगुणांची पालना आहे किंवा भेद रत्नत्रयाची आराधना जी आहे, हा आश्रव आणि बंधाचाच मार्ग आहे. अशी स्वच्छ साफ दृष्टी ज्या जीवांची आहे, तो समयसार रूप आत्मा आहे असं समजा. या ठिकाणी आज आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोळे सवसाहुणम. सर्वांना ताई